नमस्कार मित्रांनो, मी संतोष बैरागी आज पुन्हा संध्याकाळच्या वेळी एक सुंदर कविता घेऊन येत आहे। ही कविता माझी आई नेहमी गुणगुणायची आणि मला ती खूप आवडायची। मी सहज परवा चाळत बसलो होतो, यूट्यूब पुस्तक नाही, आणि त्यावेळी मला ही कविता आढळली। मला माझ्या आईची आठवण आहे, टचकन डोळ्यात पाणी आलं। तिला आवडणारी ती कविता होती, खरंच मनाला भावून जाणारी कविता आहे। कवितेचे कवी आहेत आपले लाडके कविवर्य कुसुमाग्रज विवा शिरवाडकर। कवितेचे शीर्षक आहे 9 लाख तळपती दीप विजेचे एथ। ही कविता खूप मनाला स्पर्श करून जाते। कुसुमाग्रज जेव्हा मुंबईला पत्रकार म्हणून कामाला होते, मुंबई पूर्वीचं ते मोहक मायापुरीचं जीण प्रत्येकाला मोहून टाकतं। जो मुंबईला आला तो मुंबईचा झाला, त्यांनी परत कधी मुंबई सोडलीच नाही। आईला पोरका होऊन जातो मुलगा मुंबईला आल्यानंतर। आई म्हणजे मातृभूमी, मातृगाव, मातृदेश। पण कुसुमाग्रज जरी मुंबईला आले तरी गावाची ओढ काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, आणि ती गावाची ओढ आणि मुंबापुरीचं सुंदर दृश्य त्यांनी आपल्या कवितेमध्ये टिपलेलं आहे। मुंबापुरीत राहताना येणारी मनाची खंत, ती खंत खूप सुंदर शब्दात त्यांनी मांडलेली आहे। अशी मांडणं कोणालाही शक्य होणार नाही, आणि त्या कवितेला चाल दिली आहे सी रामचंद्र यांनी, आणि आवाज सुद्धा त्यांचाच आहे। खूप सुंदर आवाज आहे। तर चला मित्रांनो, आपण ती आता कविता समजून। कवितेचे बोल असे आहेत। 9 लाख तळपती दीप विजेचे एथ, उतरली तारकादळे जणू नगरात। परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात। वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद, टाकतात उसासे चरण चाल हो मंद। परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, त्या परसामधला एकच तो निशिगंध, त्या परसामधला एकच तो निशिगंध। हे लावे भवती सागरेत अफाट, तीरावर श्रीमान इमारतींचा थाट। परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, तो नदी किनारा आणि भंगला घाट, तो नदी किनारा आणि भंगला घाट। बेहोश चढे जलशाना येथील रंग, ऋण झुणता नृपुर जीव बने निसंग। परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, तो अर्थ मला जो ऐकविलास अभंग, तो अर्थ मला जो ऐकविलास अभंग। लावण्यवतींचा लालस येथे विलास, मदिरेत माणका परी तरारे फेस। परिस्मरते
परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, ते उदास डोळे त्यातील करुण विलास, ते उदास डोळे त्यातील करुण विलास. तर मित्रांनो, ही अशी सुंदर रचना कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकार झालेली आहे. ही रचना म्हणण्यापेक्षा आपली मातृभूमी सोडून मुंबईला जो स्थानिक झालेला आहे चाकरमानी, त्या चाकरमानीची मनाची खंत आहे की मी माझी मातृभूमी, ज्या ठिकाणी मी जन्मालो ते गाव, ते सोडून मी आज मुंबईपुरात राहतो आहे. मुंबईचं वैभव तो अफाट सुंदर आहे. 9 लाख तळपती दीप विजेचे ते असं प्रचंड दैदिप्यमान असं जे शहर आहे. आणि असं वाटतं की ते शहराकडे उंचावून बघितलं असं वाटतं की आकाशाले तारकादळेच जणू नगरात उतरलेले आहेत. पण एवढं सुंदर दैदिप्यमान शहर असताना सुद्धा मला व्याकुळ काय करते तर माझ्या घरातील, माझ्या गावातील, माझ्या घरात असलेल्या दिवाचा तो छोटासा दीपाची तेवण्याची वात, मिणमिणारा तो दिवा मला अजून सुद्धा व्याकुळ करतोय. इथे मुंबईसारख्या सुंदर शहरामध्ये रातराणीचा मंद सुगंध पसरलेला आहे. खूप शांतपणे सुंदरपणे लोक जीवन जगत आहेत. असं वैभवशाली जीवन जगणारे लोक असताना सुद्धा मला व्याकुळ होतं. कशासाठी तर माझ्या गावाच्या घराच्या परसामध्ये असलेला तो निशिगंध आहे ना, त्याचा सुगंध मला खेचून घेतो. मला हा रातराणीच्या सुगंधापेक्षा मला तो निशिगंधाचा सुगंध खूप जास्त भावतो. इथे प्रचंड मोठा सागर आहे. लाटा अफाट येता जाता सौंदर्याचं जो वर्णनच करू शकत नाही अशा मुंबापुरीचं. म्हणून तो तिला मायानगरी म्हणतं. जो अडकला तो तिथून परत निघूच शकत नाही, मोहामध्ये अडकतो. आणि ह्या तीरावरती मोठमोठ्या श्रीमान इमारती, म्हणजे फार मोठ्या गगनचुंबी अशा इमारती आहेत. भव्य असे त्या दीप लागलेले आहेत. सुंदर असं प्रांगण आहे. गाड्या आहेत, महाल आहेत, चैनीच्या वस्तू आहेत. तरी सुद्धा मी व्याकुळ होतो ज्यावेळी मला माझ्या गावाकडचा नदीचा किनारा आणि त्या किनाऱ्यात बांधलेला पण तो आता भंगलेल्या अवस्थेत असलेला जो घाट आठवला की मला अजून व्याकुळ होतो. मला हा समुद्र, ह्या इमारती नाही आवडत. इथे जल्लोष होतात, उत्सव मोठा होतात, जलशे फार मोठमोठे असतात. इथे बेहोश होऊन जलशे साजरे केले जातात. वेगवेगळे रंग असतात. इथे सुंदर सुंदर तरुणी नृपुर बांधून छान पैकी नृत्य करतात, डान्स करतात. खूप सुंदर असं मोहक, आकर्षक, वैभवशाली जीवन लोक जगत आहेत. तरी सुद्धा मी त्यात रममाण होत नाही. कुठंतरी परत मला माझ्या गावाकडे, माझ्या आजीने, गावातल्या मंदिरातल्या भटजीने किंवा जुन्या वयस्कर माणसाने गायलेला तो अभंग आठवतो. त्या अभंगातली ते आर्तता माझ्या हृदयाला अजून सुद्धा खेचून घेते. मन रमत नाही. इथे सुंदर लावण्यवती असा विलास आहे. इथे मदिरेचे ग्लासवर ग्लास उडतात. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मदिरेत माणका परी तरारे फेस. जशी माणकं भरावी त्या ग्लासमध्ये तशी ती मदिरे जेव्हा ओतली त्यात माणकाची मदिरेचे बुडबुडे तयार होतात. ते बघून कवी म्हणतो की मदिरेत माणका परी तरारे फेस असं वाटतं. एवढं सुंदर वैभवशाली जीवन आहे. मन मोहून टाकणार, सर्व विसरून टाकणार असं जीवन आहे. तरी सुद्धा मी व्याकुळ होतो केव्हा, जेव्हा माझी आई, माझे घरचे लोक चे उदास डोळे मला आठवतात आणि त्या डोळ्यामधलं करुण विलास मला जेव्हा आठवतो तेव्हा मी व्याकुळ होतो. मला वाटतं नको, निघून यावं, सर्व सोडावं, हे मोहाचं आयुष्य सोडून मी आपल्या लोकांकडे जावं, आपल्या मातृभूमीत, आपल्या गावी जावं. अशी ही सुंदर खंत कुसुमाग्रजांनी मांडलेली आहे. ही त्यांची एकट्याची खंत नसून कोकणातून, खानदेशमधून, विदर्भातून, मराठवाड्यातून, बिहारमधून, उत्तर प्रदेशमधून आलेल्या प्रत्येक माणसाची ती खंत आहे. आपल्या गावाची ओढ आहे, आपल्या लोकांची ओढ आहे, आर्तता आहे. अशी सुंदर कविता
माझी आई गुणगुणायची, तिला खूप आवडायची. मला वाटतं तुम्हाला ती सुद्धा खूप आवडेल. ही आवडली तर ही कवितेसाठी तरी ही कविता किंवा हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोकांपर्यंत ही कविता पोहोचेल. तोपर्यंत अलविदा. शब्बा खैर.